Hello students, welcome to our channel Information Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalaya Rete Budruk. Today we learn about CSS properties. So let's start with intro. Welcome. In this video we study again CSS properties. Next, float property. Float property is a CSS property written in CSS file or directly in the style of an element. Float property is used for positioning and formatting content. The float property defines the flow of content. Following are the types of floating property. First, float colon left. This keeps the element float on left side of the container. Second, float right. This keeps float right. This keeps the element float on right side of container. Third, float none. This is default property. For example, let an example of a float property. Let an image float left to the text to a container. जर तुम्हाला लेफ्ट राईट साईडला इमेज ठेवायची असेल तर त्यासाठी ही फ्लोट प्रॉपर्टी वापरली जाते. इमेजेस ठेवली पाहिजे असं काही नाही, टेक्स्ट असतं, एखादं महत्त्वाचं तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या फ्लोट प्रॉपर्टीचा वापर करून देऊ शकता. आता फ्लोट प्रॉपर्टीमध्ये लेफ्ट आणि राईट हे दोन इलेमेंट येतात. दोन्ही साईडला तुम्ही काय करू शकता, फ्लोट प्रॉपर्टी सेट करू शकता. आता also the float property can be used to wrap text around image. आता ह्याचं एक एक्झाम्पल पाहू. थर्ड प्रॉपर्टी float none. This is default property. दॅट इज धी शोज इलेमेंट ॲज इट इज. म्हणजे जर एका लाईनमध्ये तुम्ही इलेमेंट लिहिले असतील डिस्प्ले करण्यासाठी तर ते इलेमेंट नन प्रॉपर्टीमध्ये आहे तसेच्या तसे डिस्प्ले झालेले दिसतात. तर फ्लोट लेफ्टमध्ये तुम्ही टेक्स्ट दिलं असेल तर पेजच्या लेफ्ट साईडला रॅप टेक्स्टमध्ये तुम्हाला हे फ्लोट प्रॉपर्टीचं टेक्स्ट दाखवलं जाईल. जर राईट प्रॉपर्टी फ्लोटमध्ये तुम्ही यूज केली असेल तर तुमचं टेक्स्ट राईट प्रॉपर्टीला दाखवलं जाईल आणि मध्ये जे टेक्स्ट दिलं आहे तुम्ही ते टेक्स्ट आहे तसंच्या तसं ते डिस्प्ले करून दाखवलं जाईल. फॉर एक्झाम्पल पहा, लेफ्ट साईडला जर तुम्हाला इमेज द्यायची असेल तर कशी ही या पद्धतीनं तुम्ही इमेज ठेवू शकता. राईट साईडला इमेज द्यायची असेल तर राईट साईडला सुद्धा तुम्ही इमेज देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल तर करू शकता. या पद्धतीनं ही फ्लोट प्रॉपर्टी तुम्ही देऊ शकता. फ्लोट प्रॉपर्टी म्हणजे काय तर फक्त ओनली फ्लो असतो, दुसरं काही नसतं याच्यामध्ये. देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल एक प्रोग्राम आहे सिम्पल. फ्लोट प्रॉपर्टी कशी यूज केलेली आहे ते या प्रोग्राममधून आपल्याला डिस्प्ले केलं जाईल. टॅग डॉक टाईप HTML टॅग क्लोज, देन HTML टॅग, देन हेड टॅग, then tag title float example, then title tag close, then head tag close, then style मध्ये पहा float dash left open curly float colon left semicolon font size 20 pixel semicolon background color colon gold क्लोज करली. आता ही फ्लोट प्रॉपर्टी यूज करताना तुम्ही हेड टॅग नंतर स्टाईल डिक्लेअर करू शकता आणि याच्यामध्ये बघा फ्लोट लेफ्ट ही प्रॉपर्टी वापरली आहे. ओपन करलीमध्ये फ्लोट ही प्रॉपर्टी आहे, लेफ्ट ही त्याची व्हॅल्यू आहे. तसंच फॉन्ट ही प्रॉपर्टी आहे, फॉन्ट साईजची 20 पिक्सेल ही व्हॅल्यू आहे आणि बॅकग्राऊंड ही प्रॉपर्टी, बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी आहे आणि गोल्ड हा कलर त्याची व्हॅल्यू आहे. अशा दोन प्रकारच्या प्रॉपर्टी यूज केलेल्या आहेत. सेकंड, फ्लोट राईट
ओपन कर्ली फ्लोट कोलन राईट सेमिकोलन फॉन्ट साईज 20 पिक्सेल बॅकग्राऊंड कलर गोल्ड क्लोज कर्ली देन स्टाईल टॅग क्लोज. आता यामध्ये फक्त वर आहे तसंच लेफ्ट साईडचं जे कोडिंग घेतलेलं आहे तेच राईट साईडला पण तेच घेतलेलं आहे. म्हणजे यामध्ये दोन्ही टेक्स्ट एकसारखे डिस्प्ले झालेले दिसतील, पण ते एका साईडला लेफ्टला आणि एका साईडला राईटला असं दोन्ही प्रकारे ते टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलं जाईल. आता ह्याचा रेफरन्स कोणतं टेक्स्ट तुम्हाला द्यायचं आहे ते पॅराग्राफमध्ये द्यायचं आणि याचा रेफरन्स बॉडी टॅगमध्ये दिला जातो. बॉडी टॅगमध्ये पहा टॅग h2 क्लास इक्वल टू सिंगल इन्व्हर्टेड कॉमा फ्लोट डॅश लेफ्ट सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. तर या ठिकाणी h2 म्हणजे स्मॉल हेडिंग घेतलेलं आहे, क्लास डिफाईन केलेला आहे आणि फ्लोट लेफ्ट ही प्रॉपर्टी घेतलेली आहे. यामध्ये टेक्स्ट कोणतं घेतलेलं आहे तर बालभारती. याच्यानंतर h2 टॅग क्लोज देन टॅग p पॅराग्राफ टॅगमध्ये टेक्स्ट दिलेला आहे. आता कोणतं टेक्स्ट आहे बघा, धिस टेक्स्ट रिअरेंजेस इटसेल्फ टू फ्लो अराउंड द एलिमेंट दॅट इज फ्लोटेड लेफ्ट. म्हणजे लेफ्ट साईडला हे बालभारती टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलं जाईल. त्याच्या मागं बॅकग्राऊंड येणार आहे कोणती तर गोल्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या अक्षरांची साईज किती असणार आहे 20 पिक्सेल. म्हणजे पॅराग्राफ टेक्स्टमध्ये दिस टेक्स्ट रिअरेंजेस ही जी लाईन दिलेली आहे ती ज्या फॉन्ट साईजमध्ये दिलेली आहे त्याच्यापेक्षा 20 पिक्सेलनं ती मोठी बालभारती या शब्दाची स्टाईल तुम्हाला डिस्प्ले झालेली दिसेल आणि त्याला बॅकग्राऊंडला कलर येणार आहे गोल्ड. देन नेक्स्ट टॅग p क्लोज झाला आहे. देन टॅग h2 इक्वल टू सिंगल इन्व्हर्टेड कॉमा फ्लोट राईट सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज देन बालभारती देन h2 टॅग क्लोज. आता जसं फ्लोट लेफ्टला बालभारती शब्द घेतलेला आहे तसाच फ्लोट राईटला बालभारती हा शब्द तुम्हाला डिस्प्ले करून दाखवायचा आहे. देन टेक्स्ट पॅराग्राफ टॅगमध्ये तेच टेक्स्ट घेतलेलं आहे जे आपण फॉर एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे लेफ्ट साईडसाठी. त्याप्रमाणे धिस टेक्स्ट रिअरेंजेस इटसेल्फ टू फ्लो अराउंड द एलिमेंट दॅट इज फ्लोटेड राईट. म्हणजे हे राईट साईडचं राईट साईडला टेक्स्ट डिस्प्ले झालेलं दिसेल. देन टॅग p क्लोज देन बॉडी टॅग क्लोज आणि HTML टॅग क्लोज. हा प्रोग्राम इथं संपलेला आहे. हा CSSचा प्रोग्राम असल्यामुळं .css एक्सटेन्शन देऊन हा प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. देन आउटपुट पहा या प्रोग्रामचं कसं डिस्प्ले झालेलं दिसेल बघा. लेफ्ट साईडला बालभारती हा शब्द तुम्हाला डिस्प्ले झालेला आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट दिलेला आहे बघा. त्यामध्ये लेफ्ट साईडचं टेक्स्ट वर दिसतं आहे त्या बालभारतीच्या शब्दाच्या खाली. आणि का दिसत आहे छोटं तर बालभारती या शब्दाला तुम्ही 20 पिक्सेल ही साईज दिलेली आहे फॉन्ट साईज. आणि राईट साईडला जे बालभारती शब्द दिसत आहे त्याची सुद्धा साईज 20 पिक्सेल दिसत आहे. त्यामुळे त्याचं टेक्स्ट जे दिलेलं आहे पॅराग्राफमध्ये ते लहान अक्षरात दिसत आहे. या पद्धतीनं हे तुमचं आउटपुट दिसणार आहे या प्रोग्रामचं. ते नेक्स्ट डिस्प्ले प्रॉपर्टी. अगेन नेक्स्ट CSSची प्रॉपर्टी आहे डिस्प्ले. तर डिस्प्ले प्रॉपर्टी महत्त्वाची आहे अतिशय. याचं काय यूज आहे, द डिस्प्ले प्रॉपर्टी इन CSS डिफाईन्स हाऊ द कंपोनंट्स फॉर एक्झाम्पल div टॅग हायपरलिंक हेडिंग टॅग एटसेट्रा आर गोइंग टू बी प्लेस्ड ऑन द वेब पेज. तर हे सर्व टॅग तुम्ही वेब पेजवर वापरणार आहात. त्यासाठी जे तुमचं टेक्स्ट कसं डिस्प्ले झालं पाहिजे, जे टेक्स्ट म्हणजे वेब पेजमध्ये जे जे कॉम्पोनंट तुम्ही वापरलेले आहेत ते आकर्षक पद्धतीनं तुम्हाला कसे डिस्प्ले करून दाखवायचे त्यासाठी ही डिस्प्ले प्रॉपर्टी वापरली जाते. इट स्पेसिफाईज हाऊ द एलिमेंट्स इज डिस्प्लेड. म्हणजे जे काय तुम्ही एलिमेंट वापरणार आहे ते तुमच्या सर्व मताने वापरलेले एलिमेंट तुमच्या दृष्टीनं कसे आकर्षक दिसणार आहेत हे तुम्ही ही डिस्प्ले प्रॉपर्टी यूज करून पाहू शकता.
As the name suggests, this property is used to define the display of different parts of a web page. The display property specifies the display behavior of an element. The default display property value is taken from the HTML specification or from the browser or user default style sheet. Then next, syntax. How to use the display property. display colon value semicolon हा सिंटॅक्स आहे डिस्प्ले प्रॉपर्टीचा. देन नेक्स्ट, व्हेअर व्हॅल्यूज आर इनलाईन. 3 प्रकारच्या व्हॅल्यू येतात यामध्ये. फर्स्ट आहे इनलाईन. इट इज युज्ड टू डिस्प्ले ॲन एलिमेंट ॲज ॲन इनलाईन एलिमेंट. आता एखादी लाईन तुम्हाला टेक्स्ट डिस्प्ले करायची असेल तर त्यामधला जर मधला शब्द किंवा कोणताही शब्द डिस्प्ले करायचा असेल, हायलाईट करायचा असेल, तर तेवढाच शब्द तुम्ही काय करू शकता, इनलाईन डिस्प्लेची व्हॅल्यू वापरून तुम्ही तो डिस्प्ले करून दाखवू शकता. देन नेक्स्ट, ब्लॉक. It is used to display an element as an block element. It starts on a new line and takes up the whole width of the browser window. आता याचे एक्झाम्पल मी पुढं तुम्हाला दाखवेन. आता ब्लॉक एलिमेंटमध्ये काय येतं, तर सगळे एलिमेंट ब्लॉक येतात. जर न्यू लाईनला तुम्हाला दुसरे एलिमेंट द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये. देन थर्ड प्रॉपर्टी आहे ब्लॉक इनलाईन. ही आता ब्लॉक आणि इनलाईन हे दोन्ही प्रॉपर्टी एकत्र तुम्ही वापरू शकता यामध्ये. दिस व्हॅल्यू इज व्हेरी सिमिलर टू इनलाईन एलिमेंट बट द डिफरन्स इज दॅट यू आर एबल टू सी द विड्थ अँड हाईट. या ब्लॉक इनलाईनमध्ये तुम्ही विड्थ आणि हाईट देऊ शकता, पण इनलाईनमध्ये इनलाईन जर सेपरेट तुम्ही व्हॅल्यू वापरली असेल डिस्प्लेची तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा फक्त ओनली विड्थ किंवा हाईट देऊ शकता. पण ब्लॉक एलिमेंटमध्ये जर तुम्हाला वापरायचे असेल तर तिथं फक्त होल विड्थ कन्सिडर केली जाते, म्हणजे सगळी ब्राउझर विंडो, कारण ब्लॉक आहे म्हणून. देन नेक्स्ट, फोर्थ प्रॉपर्टी आहे नन. द एलिमेंट इज कम्प्लिटली रिमूव्ड. आता या ठिकाणी नन प्रॉपर्टी नन व्हॅल्यू काय काम करते, तर जे टेक्स्ट तुम्ही दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे इट इज युज्ड टू डिस्प्ले ॲन एलिमेंट. ही जर लाईन तुम्हाला डिस्प्ले करायची असेल तर ही लाईन आहे तशीच्या तशी डिस्प्ले केली जाईल. या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली जाणार नाही, कारण नन व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे म्हणून. आता या ठिकाणी इनलाईन घेतली किंवा ब्लॉक घेतली किंवा ब्लॉक इनलाईन घेतली तर यामधली स्टाईल तुम्हाला तिथं डिस्प्ले झालेली दिसेल. फॉर एक्झाम्पल पहा, आता यामध्ये मी दाखवलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात पहा, फर्स्ट इनलाईनमध्ये कसं डिस्प्ले करून जातं. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, स्पॅन एलिमेंट. देन नेक्स्ट टेक्स्ट आहे माय स्पॅन आणि थर्ड टेक्स्ट आहे अनादर स्पॅन एलिमेंट. आता या ठिकाणी हे 3 लाईनचं टेक्स्ट आहे, हे एकाच लाईनमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. इनलाईन म्हटल्यामुळं जे काय जर 5 ओळी 6 ओळी तुम्ही टेक्स्ट डिस्प्ले करून दाखवलं असेल तर ते एकाच लाईनमध्ये दिसणार आणि मधल्या सेंटरच्या फक्त लाईनला काय येणार आहे, तुमचं बॅकग्राऊंड येणार आहे मागं आणि अक्षरांचा कलर बाय डिफॉल्ट ब्लॅकच येणार आहे. देन नेक्स्ट, आता दुसरं आहे ब्लॉक एलिमेंट. ब्लॉक एलिमेंटमध्ये काय येतं, तर 5 ओळीमध्ये जर तुम्ही टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल तर हे जे काही असतील ते प्रत्येक ओळीत हे टेक्स्ट तुम्हाला सेपरेट दाखवलं जाईल आणि मधल्या ज्या लाईनला फक्त बॅकग्राऊंड दाखवलं जाईल, म्हणजे डिस्प्ले व्हॅल्यू तिथं तुम्ही दाखवू शकता. अनादर स्पॅन एलिमेंट म्हणजे हे 3 लाईनचं टेक्स्ट आहे, यामध्ये फक्त सेकंड म्हणजे मधल्या लाईनला हे तुम्हाला डिस्प्ले व्हॅल्यू करून दाखवलेले आहे. आता कंटेंट म्हणजे काय, तर कंटेंट म्हणजे पहा, स्पॅन एलिमेंट माय स्पॅन अनादर स्पॅन एलिमेंट. म्हणजे जे काही तुम्हाला पेजमध्ये डिस्प्ले करायचं आहे त्या पेजला डिस्प्ले प्रॉपर्टी वापरली असेल तर त्या पेजमध्ये जे वापरलेलं आहे ते सगळं टेक्स्ट असेल, इमेज असेल, ते सगळे काय असतात तर
कंटेंट असतात. आता नन जर प्रॉपर्टी तुम्ही नन व्हॅल्यू वापरली असेल, डिस्प्ले व्हॅल्यूची प्रॉपर्टी, तर त्या ठिकाणी ही लाईन आहे पहा, ए स्पॅन एलिमेंट माय स्पॅन अनदर स्पॅन एलिमेंट, ही जी लाईन जशीच्या तशी तुम्हाला डिस्प्ले करून दाखवली जाते. ठीक आहे, समजलं. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, एक एक्झाम्पल पाहू आपण. टॅग डॉग टाईप HTML, देन टॅग HTML, देन टॅग हेड, देन टॅग स्टाईल. आता पहा, p: डिस्प्ले कोलन इनलाईन सेमीकोलन आणि क्लोज करली. आता यामध्ये डिस्प्ले ही प्रॉपर्टी आहे, त्याची इनलाईन काय वापरल्या, व्हॅल्यू वापरल्या. ते स्टाईल टॅग क्लोज, या ठिकाणी तुमची स्टाईल क्लोज झालेले आणि याचा रेफरन्स तुम्हाला बॉडी टॅगमध्ये दाखवलेला आहे. पहा कोणतं टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवायचं आहे ते. ह्याच्यानंतर हेड टॅग क्लोज, देन बॉडी टॅग. बॉडी टॅगमध्ये लिहिलेलं आहे बघा, वेलकम टू बालभारती, देन पॅराग्राफ टॅग क्लोज, देन पॅराग्राफ टॅग ओपन जावास्क्रिप्ट, देन पॅराग्राफ टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग p HTML5 टॅग p क्लोज. आता हे जे 3 टेक्स्ट आहेत हे तुम्हाला कसे डिस्प्ले करून दाखवले जाणार आहेत. 3 टेक्स्ट 3 लाईनचे आहेत, पण इनलाईन व्हॅल्यू वापरल्या डिस्प्ले प्रॉपर्टीची, त्यामुळं काय केलं आहे, तर हे तिन्हीच्या तिन्ही लाईन तुम्हाला एकाच लाईनमध्ये डिस्प्ले करून दाखवल्या जाणार आहेत. देन नेक्स्ट टॅग p CSS टॅग p क्लोज, 4 लाईन आहेत, त्या एकाच लाईनमध्ये तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलेल्या जातील. देन बॉडी टॅग क्लोज, देन HTML टॅग क्लोज. आता या ठिकाणी जर तुम्ही ब्लॉक स्टेटमेंट वापरलं असतं, ब्लॉक व्हॅल्यू वापरली असते डिस्प्ले प्रॉपर्टीची, तर ह्या जे टेक्स्ट दिलेलं आहे बॉडी टॅगमध्ये 4 प्रकारचे, तर ते 4 प्रकारचे टेक्स्ट हे 4 लाईनमध्ये डिस्प्ले करून दाखवलं जाईल तुम्हाला. देन नेक्स्ट आउटपुट पहा या प्रोग्रॅमचं बघा, याप्रमाणे वेलकम टू बालभारती, जावास्क्रिप्ट, HTML5 CSS हे एकाच लाईनमध्ये डिस्प्ले झालेलं दिसेल. पहा या पद्धतीनं हे तुमचं टेक्स्ट डिस्प्ले करून दाखवलं जाईल. देन नेक्स्ट या ठिकाणी आता हा आजचा व्हिडिओ संपलेला आहे. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्प्ले करून तुम्हाला दाखवलं जाईल. यानंतर ज्या काही शंका असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.